नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जेवण बनवायचा कंटाळा आला आहे, पोटभरीचा काहीतरी पदार्थ खायचा आहे, तर हा वांगी भात एकदम उत्तम पर्याय आहे. अगदी 20 ते 25 मिनटात बनून तयार होतो. पोटभर जेवणही होतं आणि चवीलासुद्धा अप्रतिम चमचमीत असा बनून तयार होतो. घरातील सर्वांना नक्की आवडेल. बिर्याणी आणि पुलाव आपण नेहमी बनवत असतो त्यापेक्षाही उत्तम लागतो. तर तुम्हीसुद्धा जरूर करून पहा वांगी भात. बघूया रेसिपी. सर्वप्रथम घ्यायचं आहे तांदूळ. तर आपल्याला कोणते तांदूळ घ्यायचे आहेत, जो मोकळा होतो भात असे तांदूळ तुम्ही निवडा. तर ह्या ठिकाणी मी 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत आणि त्याला 2 पाण्याने एकदम स्वच्छ असं धुवून घेणार आहे. 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे. मिक्सरमध्ये घ्यायचे आहे 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, सुक्या नारळाचे काप घेतले आहेत. त्याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचे सुद्धा घेऊ शकतात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. मिक्सरमधून मी असं त्याचं ग्राइंड करून वाटण करून घेतलं आहे. फोडणीसाठी कढईत घेतलं आहे तेल. त्यात 2 लवंग, मिरे 2 आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आहे. तमालपत्र 2, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, 2 सुक्या लाल मिरच्या, उभे चिरलेले 2 मीडियम साईज कांदे. या ठिकाणी मी कढईमध्ये करत आहे वांगी भात. तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा करू शकतात. अर्धा शिमला मिरचीचे पातळ काप करून घेतले आहेत, ते घालायचे आहे. या ठिकाणी तुमच्या आवडीच्या इतरही काही भाज्या तुम्ही ॲड करू शकतात, जसं की गाजर, बीन्स, शेंगदाणे घातलेले आहेत. अगदी थोडे, ते ऑप्शनल आहेत. लसूण आलं मिरचीची जी पेस्ट करून घेतली ती घालायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान हे वाटण कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यात मी उभा चिरलेला 1 टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान 2 ते 3 मिनिट परतून घ्या. आणि आता यात मी ॲड करणार आहेत मटारदाणे. अर्धी वाटी मटारदाणे मी यात ॲड केलेले आहेत. तर माझ्याकडे होते म्हणून घातले, नाही घातले तरी चालतील. छान मिक्स करून घ्यायचं आहे. 3 वांग्यांच्या अशा मी फोडी करून घेतल्या आहेत आणि फोडी करून मी त्या पाण्यात ठेवल्या होत्या, त्या ॲड करायच्या आहे. वांग्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा यापेक्षाही बारीक करायची असेल तर चौकोनी फोडूसुद्धा करू शकतात. त्यानंतर आपल्याला ॲड करायचे आहेत मसाले. तर घेतली 1 चमचा हळद टाकली आहे, धनेपूड 1 चमचा, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला. मिरची पावडर आणि मसाले हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर धुतलेले हे तांदूळ ॲड करून घ्यायचे आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण बाहेरून येतो आणि उशीर जर झालेला असला संध्याकाळी तर काय बनवावं हा विचार पडतो. तर वांगी तर असतातच घरामध्ये, तर एकदम पटकन हा पदार्थ बनतो. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर चवीपुरतं घालायचं आहे मीठ. आणि बाजूला मी एका भांड्यामध्ये 2-3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही कुकरमध्ये जरी केला तरी गरम पाणीच ॲड करा. आणि पाण्याचं प्रमाण हे तुम्ही जो तांदूळ घ्याल त्यावर सुद्धा अवलंबून आहे. काही जुने तांदूळ असतात, नवीन तांदूळ असतात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे तांदळावरच अवलंबून असतं. तर या ठिकाणी मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटानंतर बघूया झाकण उघडून. आहा हा हा, खूप
खूप छान अशी वाफ आली आहे आणि आपल्या भात एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. बघा कसा मोकळा झालेला आहे आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.